नमस्कार. आज 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन. हा जागतिक हृदय दिन हा वर्ल्ड हार्ट फेडरेशन आणि जागतिक आरोग्य संघटना यांनी 1999 मध्ये या दिवसाला सुरुवात केली. का तर हृदयाविषयी जे काही प्रतिबंधात्मक उपाय आहे, हृदयविकार का होतो या संदर्भातल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्याचं प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी या दिवसाचं महत्त्व आहे. आज याच कार्यक्रमाच्या निमित्तानं खास 23 वर्षांचा ज्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे आणि साधारणतः 9,000च्या जवळपास रुग्णांवर ज्यांनी अतिशय यशस्वी अशा शस्त्रक्रिया केलेल्या आहेत असे कार्डियक सर्जन डॉक्टर राहुल कैचे सर आज उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि या दिनाच्या शुभेच्छाही आपल्याला देतो. तर डॉक्टर, हे हृदयविकार होतो म्हणजे नक्की काय होतं आपण आधी दर्शकांना सांगूया. आता हृदयाचे जे विकार आहे ते 3 विकार असतात. एक जन्मताच होणारे विकार ज्याच्यामध्ये लहान मुलांना हृदयात होल असतं किंवा रक्तवाहिन्या अदलबदल झालेली असते. हे जन्मताच होणारे आजार, त्याला आम्ही कंजेनिटल हार्ट डिसीज म्हणतो. दुसरा आजार जो आहे त्याला आपण व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज म्हणजे हृदयातील झडपांचे आजार. आणि तिसरा जो आजार आहे तो हृदयातील रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होणं हा आजार. तर आपण आज जास्त बोलणारे ब्लॉकेज, हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये ब्लॉकेज होणाऱ्या आजारावर म्हणजे हृदयरोगाचा झटका, हार्ट अटॅक, याच्यावर आपण जास्त बोलू. डॉक्टर साहेब, असं बघायला मिळतं की आजकाल वय राहिलेलं नाही हृदयविकार यायला, तर तरुण मुलांना सुद्धा याचा त्रास होतो. त्याचं आपल्याला कारण काय सांगता येईल? मी नाशिकमध्ये 2006ला आलो तेव्हा मॅक्झिमम अँजिओप्लास्टी किंवा बायपास, ॲटलिस्ट बायपासचं वय राहायचं 65च्या पुढे. आता बायपासचं वय नॉर्मल एज म्हणजे ॲव्हरेज एज बायपासचं 45 झालं आहे. आणि म्हणजे आठवड्याला आम्ही 2 किंवा 30 वर्षाच्या बायपास पण करतो आहे. याचं एकच कारण आहे स्ट्रेस आणि तुमच्या डायटरी हॅबिट्स, जेवणाच्या पद्धती. आता स्ट्रेस म्हणजे प्रत्येकाला स्ट्रेस असतो, पण मग तो स्ट्रेस तुम्ही कसा घेतात याच्यावर आहे. तुम्ही तो स्ट्रेस घरी पण घेऊन गेले आणि ऑफिसमध्ये पण ठेवला तुम्हाला तुमचा हृदयावर त्याची दडपण येणार आणि तुम्हाला हार्ट अटॅकची रिस्क वाढते. आणि दुसरं जे कारण आहे आपल्या डायटरी हॅबिट्स. आता सगळ्यांचे जॉब्स, वर्किंग अवर्स इतके बिझी असतात, घरात दोन्ही नवरा बायको काम करत असतात, त्यामुळे मॅक्झिमम लोक बाहेरून जेवण आणतात, संध्याकाळी ऑर्डर करतात स्विगी, झोमॅटो. आणि जे हे जेवण पुरवतात हॉटेलमध्ये किंवा पार्सल पुरवतात त्यांचा उद्देश असो धंदा करायचा, म्हणजे ते त्यांचा बिझनेस मोटिव्ह आहे. आणि आपण जे खातो त्याच्यावर आपलं लक्ष नसतं. मॅक्झिमम तळलेले पदार्थ, फास्ट फूड्स, जंक फूड्स आणि प्रत्येक खाण्याच्या पदार्थामध्ये, बाहेरच्या खाण्याच्या पदार्थामध्ये सॉल्टचं प्रमाण खूप जास्त आहे. सॉल्टचं प्रमाण जास्त असल्यामुळे आपल्याला बीपीचा आजार होतो. बीपीचा आजार लवकर व्हायला लागले. आणि बहुतेक जे ड्रिंक्स असतात, तुम्ही जे ड्रिंक्स पितात बाहेरून, ते म्हणजे कोल्ड्रिंक असो किंवा कोणती ड्रिंक असो, यात शुगरचं प्रमाण खूप जास्त असतं आणि त्याच्यामुळे डायबिटीसचं प्रमाण वाढते, ओबेसिटीचं प्रमाण वाढते, लठ्ठपणा वाढतो आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे तुमचं हार्टचं आजारचं प्रमाण वाढतं आहे. डॉक्टर, आता हार्टचा आपल्याला त्रास होतो आहे तर त्याची लक्षणं आपल्याला सुरुवातीला काही दिसतात? हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज सुरुवात झाल्यानंतर आणि ते ब्लॉकेज जर क्रिटिकल झाले, मोर दॅन 70% झाले, तर आपल्याला छातीत दुखणं, चालताना छातीत दुखणं, चालताना दम लागणं, जिना चढताना दम लागणं, पहिले लागत नव्हतं पण आता दम लागायला लागलं. किंवा तुम्ही काही हेवी वर्क करता ते तुम्हाला अगोदर दम लागत नव्हता पण आता दम लागायला लागलं किंवा छातीत भरून यायला लागलं. आणि छातीत दुखणं हे नुसतं डाव्या बाजूला नसतं, ते डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला, डावा खांदा किंवा उजवा खांदा, डाव्या हातामध्ये पण दुखू शकतं चालल्यावर किंवा एक्झर्शन केल्यानंतर. आणि जॉ पेन, काही लोकांना फक्त जॉ पेन किंवा नेक पेन होतं. आणि जॉ पेन आणि नेक पेन जर दात नॉर्मल असतील तर क्लासिकल लक्षण आहे तुमच्या हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये ब्लॉकेज आहे. तुम्ही लगेच डॉक्टरना भेटलं पाहिजे. काही लोकांना ॲसिडिटी पण होते. 30% लोकांना हार्ट अटॅकचं लक्षण आहे ॲसिडिटी म्हणून असतं. आणि ते जर ॲसिडिटी तुमच्या गोळ्यांनी जात नसेल तर तुम्ही समजून घ्यायचं तुम्हाला हृदयाचं लक्षण आहे, तुम्ही डॉक्टरला तपासणीकडे जायला पाहिजे. बरोबर. मी आता तेच विचारणार होतो की हे लक्षणं दिसल्यानंतर आपण डॉक्टरांकडे केव्हा जायला पाहिजे आणि कोणती निदान म्हणजे कुठलं हे करायला पाहिजे, टेस्ट करायला पाहिजे. आता हे जे 3 लक्षण तुम्हाला सांगितलं, छातीत दुखणं, दम लागणं किंवा अस्वस्थ वाटणं किंवा घाम येणं, हे जर लक्षण होतं आणि ॲसिडिटी, हे लक्षण जर तुमचे बरं होत नसतील लोकल डॉक्टरकडे जाऊन तुम्ही कार्डिओलॉजिस्ट किंवा फिजिशियन यांच्याकडे जाऊन तुम्ही तपासण्या केल्या पाहिजे. सगळ्यात बेसिक तपासणी असते ECG. ECG कधी पण
ॲट रेस्ट घेतला जातो, झोपून घेतला जातो. ECG आता नॉर्मल असेल त्याचा अर्थ हा नाही की तुम्हाला हार्टचे आजार होणार नाही. मग कोणती टेस्ट आहे ECG शिवाय ती आपल्याला कळेल की आपल्याला हार्टचा आजार आहे का नाही. स्ट्रेस टेस्ट इज द बेस्ट टेस्ट फॉर द हार्ट. स्ट्रेस टेस्ट म्हणजे ट्रेडमिल टेस्ट. आपण पट्ट्यावर पेशंटला पळवतो आणि ECG रेकॉर्ड करतो आणि त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की आपल्याला हार्टच्या आजाराचे लक्षणं आहे का नाही. तुमची स्ट्रेस टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर मग आम्ही पुढची टेस्ट सांगतो किंवा गोळ्या औषधं चालू करतो. दुसरी जी टेस्ट आहे एकोकार्डिओग्राफी. आता पुष्कळ पेशंट मी बघतो आमच्या ओपीडी देतात की एकोकार्डिओग्राफी करून दाखवल्या येतात आणि म्हणतात एकोकार्डिओग्राफी नॉर्मल आहे. एकोकार्डिओग्राफी म्हणजे काय, आपल्या हृदयाची सोनोग्राफी. आता हृदयाची सोनोग्राफी नॉर्मल येऊ शकते, जरी तुम्हाला ब्लॉकेज असलं तर पण नॉर्मल येऊ शकते. का, कारण जर अटॅक आला तरच तुम्हाला सोनोग्राफीमध्ये कळेल की यांना अटॅक येऊन गेला, यांचं हार्टचं पंपिंग कमी झालं आहे. किंवा मग सोनोग्राफीमध्ये अजून काय कळतं, तुमचे वॉल कसे, वॉलमध्ये काय आजार आहे का नाही, लिकेज आहे का, चोकअप आहे, हे सोनोग्राफी ह्याच्या हृदयाच्या एकोकार्डिओग्राफीमध्ये कळतं. म्हणून जर तुम्हाला हे बघून घ्यायचं असेल की तुम्हाला ब्लॉकेजचा आजार आहे का नाही, तुम्ही स्ट्रेस टेस्ट आणि लिपिड प्रोफाईल म्हणजे ब्लडची एक टेस्ट आहे लिपिड प्रोफाईल, ह्या 2 तरी टेस्ट तुम्ही कमीत कमी करून घ्यायला पाहिजे. आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री असेल हार्ट अटॅकची त्यांनी 35 नंतर ही टेस्ट करायला पाहिजे दरवर्षी. आणि ज्यांच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री नसेल त्यांनी 40 नंतर ह्या 2 टेस्ट तरी तुम्ही रेग्युलर करून घेतल्या पाहिजे. नक्कीच. आता जसं आपण सांगितलं की टेस्ट कुठल्या आहे, तर एकदा निदान झाल्यानंतर की हार्टचा त्रास आहे तर त्याच्यावर उपचार मग कोणकोणते आहेत? आता जर स्ट्रेस टेस्ट जर पॉझिटिव्ह आली तर जरूरच नाही प्रत्येकाला आम्ही अँजिओग्राफी सांगतो. काही पेशंटला जर फॅमिली हिस्ट्री नसेल, त्रास जास्त नसेल आणि फक्त स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह आली माइल्डली तर आम्ही त्यांना गोळ्या औषधच देतो. पण जर स्ट्रेस टेस्ट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह असेल किंवा स्ट्रेस टेस्ट पॉझिटिव्ह असेल आणि फॅमिली हिस्ट्री पण पॉझिटिव्ह असेल तर अशा लोकांना आम्ही अँजिओग्राफी सजेस्ट करतो. अँजिओग्राफी म्हणजे आपण हृदयाच्या रक्तवाहिन्यामध्ये एक नळी टाकतो हातातून आणि ती नळीतून आपण इंजेक्शन देऊन हृदयाच्या रक्तवाहिन्या बघतो. त्या रक्तवाहिनीमध्ये काय कळतं, अँजिओग्राफीमध्ये काय कळतं आपल्याला, त्या रक्तवाहिनीमध्ये किती प्रमाणात ब्लॉकेज आहे आणि कुठे कुठे ब्लॉकेज आहे. किती प्रमाणात ब्लॉकेज असणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण 70% जास्त ब्लॉकेज असतील तरच आम्ही काही ट्रीटमेंट सजेस्ट करतो, म्हणजे अँजिओप्लास्टी किंवा बायपास. आणि पुष्कळ पेशंटला आम्ही पेशंटचं वय जास्त असेल आणि पुष्कळ पेशंटला आम्ही सांगतो त्रास होत नसेल पण ब्लॉकेज 70% आहे, अशा पेशंटला आम्ही मेडिकल ट्रीटमेंट पण सजेस्ट करतो. डॉक्टर, आता आपण सांगितलं की अँजिओप्लास्टी आणि बायपास, तर या दोघांमध्ये काय फरक आहे? अँजिओप्लास्टी म्हणजे काय, आता एका नसेत ब्लॉक आहे तर जिथे ब्लॉक आहे तिथे आम्ही अँजिओग्राफीद्वारे तिथे एक वायर पास करतो. त्या वायरवरती एक बलून पास करतो, फुगा असतो तो फुगा तिथे फुगवतो आम्ही, म्हणजे ब्लॉक ओपन करतो. ब्लॉक काढत नाही, ब्लॉक काढायला औषध नाही आलं आहे, तर ब्लॉक ओपन करतो आणि ब्लॉक ओपन केल्यानंतर तिथे आपण स्प्रिंग टाकतो, त्याला आपण स्टेंट म्हणतो, त्याला अँजिओप्लास्टी म्हणतात. आणि बायपास म्हणजे ब्लॉकला काही न करता ब्लॉकच्या पुढे जिथे रक्तवाहिनी नॉर्मल आहे त्या ठिकाणी नवीन नस जोडतो, त्याला बायपास म्हणतो. म्हणजे ब्लॉकला पर्यायी रस्ता टाकणं किंवा ब्लॉकला बायपास करतो, म्हणून याला बायपास ऑपरेशन म्हणतात. तर हे बायपास शस्त्रक्रिया कशा पद्धतीने केली जाते? बायपास जे रुटीनली ऑपरेशन करतात जगभरामध्ये, तर आपण बायपास ऑन पंप म्हणजे हार्ट लंग मशीनचा वापर करून किंवा ऑफ पंप म्हणजे हार्ट लंग मशीनचा वापर न करता, म्हणजे त्याला बीटिंग हार्ट सर्जरी म्हणतो. आता भारतामध्ये 90% सर्जऱ्या बीटिंग हार्ट सर्जरी होतात, म्हणजे हार्ट लंग मशीनचा वापर न करता. पण परदेशात अजून पण 40 ते 50% बायपास हार्ट लंग मशीनचा वापर करूनच केल्या जातं, म्हणजे हृदयाचे स्पंदनं बंद करून हृदयाला हार्ट लंग मशीनवर शिफ्ट करतो आणि मग बायपास करतो आणि परत हृदय चालू करतो मशीनवरून. भारतामध्ये मोर दॅन 90% बायपास हे बीटिंग हार्ट सर्जरी, म्हणजे हृदयाचं स्पंदन चालू असतात, फक्त रक्तवाहिनीला ओपन करून तिथे नवीन रक्तवाहिनी जातो. आता हे दोघांचे फायदे तोटे असतात, पण जे पेशंटप्रमाणे डॉक्टर ठरवतो की ह्या पेशंटला कोणतं योग्य आहे त्याप्रमाणे आपण बायपास सर्जरी करतो. पण बीटिंग हार्ट सर्जरी कधी पण चांगली असते, याच्यात ब्लिडिंगची रिस्क कमी असते. आणि दुसरा फायदा, जे बायपास रिलेटेड जे कॉम्प्लिकेशन असतात म्हणजे हार्ट लंग मशीनचे, ते कॉम्प्लिकेशन आपल्याला अवॉइड करता येतात. डॉक्टर, हे शस्त्रक्रिया म्हणजे बायपास करताना ज्या वेन्स वापरल्या जातात त्याविषयी थोडं. आता ज्या बायपाससाठी जे आपण रक्तवाहिन्या वापरतो त्या शरीरातल्याच रक्तवाहिन्या वापरतो, त्याला आपण निळ्या म्हणतो वेन्स. ज्या पायातल्या वेन असतात त्याला ग्रेट सॅफेनस वेन म्हणून एक वेन असते, तिला आपण बहुतेक म्हणजे ऑलमोस्ट 85 to 90% सर्जरी भारतामध्ये ह्या वेन्स वापरून आणि छातीमधली एक रक्तवाहिनी जिला आपण आर्टरी म्हणतो, मॅमरी आर्टरी, ती म्हणजे एक मॅमरी आर्टरी आणि 2 वेन्स हे वापरून बायपास केलं जातं. पण
तर तुम्ही जर ऑपरेशन सजेस्ट केलं असेल पेशंटला आणि तुम्ही जर दोन्ही शुद्ध रक्तवाहिन्या वापरल्या, ज्याला मॅमरी आर्टरीज म्हणतो, म्हणजे लेफ्ट मॅमरी आर्टरी आणि राईट मॅमरी आर्टरी, ह्या दोन्ही रक्तवाहिन्या वापरून बायपास केलं त्याचा फायदा काय असतो, दे आर द लास्ट आर्टरीज इन युअर बॉडी टू गेट ब्लॉक. म्हणजे त्याच्यात ब्लॉकेज सहसा होत नाही, झालं तर 3 ते 4% होऊ शकतं. आणि दुसरा फायदा, ह्या आर्टरीज इलास्टिक असतात, याची साईज वाढते. आपण जेव्हा हार्टवरची नस शिफ्ट करतो त्या रक्तवाहिनीची साईज 2.5-3 मिलीमीटर असते, ती 3 महिन्यापर्यंत ते साईज 6 ते 6.5 मिलीमीटरपर्यंत वाढते. हा तो मॅमरी आर्टरीचा फायदा. उदाहरण द्यायचं झालं तर ह्या दोन्ही रक्तवाहिन्या स्त्रियांच्या स्तनांना रक्तपुरवठा करतात आणि त्या रक्तवाहिनीमध्ये ब्लड फ्लो असतो 150 ते 180 ml पर मिनिट. एका मिनिटाला 150 ते 180 ml ब्लड फ्लो असतो. पण जेव्हा ती स्त्री स्तनपान करते बाळाला, तेव्हा तो रक्तपुरवठा 600 ते 800 ml पर मिनिट होतो. म्हणजे तीच प्रक्रिया जेव्हा आपण त्या रक्तवाहिन्या हृदयावर शिफ्ट करतो आणि पेशंट जेव्हा व्यायाम करतो तेव्हा ते रक्तवाहिनीची साईज वाढते आणि रक्तपुरवठा मग वाढतो. क्या बात आहे. म्हणजे ह्या ज्या शुद्ध वाहिन्या ज्या आहेत त्या वापरणं ह्या केव्हाही जास्त, हे कधी पण चांगले, पण त्याला जास्त स्किल लागतं आणि त्याला एक्सपिरियन्स जास्त लागतो. म्हणून बहुतेक डॉक्टर सगळे सर्जन करत नाही. पण ज्या पेशंटला जर तुम्हाला सांगितलं गेलं असेल बायपास, तुम्ही हे डिमांड केलं पाहिजे डॉक्टरकडे की आम्हाला शुद्ध रक्तवाहिन्या वापरून बायपास करायचे. पण त्याच्यात पण एक आहे की सगळ्या पेशंटला आम्हाला करता येत नाही. पेशंटचं वय खूप जास्त असेल, हार्ट खूप ठिसूळ असेल, पेशंटला अस्थमा किंवा फुफ्फुसाचे प्रॉब्लेम असतील, तर अशा पेशंटमध्ये आम्हाला दोन्ही रक्तवाहिन्या वापरता येत नाही. मग अशा पेशंटमध्ये आम्ही एक रक्तवाहिनी शुद्ध वापरतो छातीमधली आणि एक हातातली रक्तवाहिनी वापरतो, ज्याला आपण आर्टरीजच म्हणतो, रेडियल आर्टरी म्हणतो. डॉक्टर, आता हे एकदा बायपास सर्जरी झाल्यानंतर मग काय काळजी घ्यावी, कारण का ती महत्त्वाची आहे, एक खूप महत्त्वाचं आणि मोठं ऑपरेशन आहे. ॲक्च्युली आता पेशंटला खूप भीती असते. बायपास म्हटलं त्यांना असं वाटतं की पूर्ण जन्म दुसरा जन्म झाला. असं काही नाही आहे. आता मागच्या 15-20 वर्षापासून बायपासमध्ये खूप ॲडव्हान्समेंट झाले. आणि समजा मी सह्याद्रीचं हॉस्पिटल सांगतोय, सह्याद्री हॉस्पिटल ज्यांनी बायपास करतो आम्ही, समजा आज ऑपरेशन झालं तर दुसऱ्या दिवशी पेशंट ICUमध्ये चालतो. 3ऱ्या-4थ्या दिवशी त्यांना आम्ही रूममध्ये म्हणजे वॉर्डमध्ये शिफ्ट करतो आणि 5व्या-7व्या दिवशी त्यांना आम्ही डिस्चार्ज करतो. अर्धा किलोमीटर चालत 2 जिने वरती खाली चढत, हे करून पाठवतो आपण पेशंटला. आणि पेशंटला प्रत्येक आठवड्याला अर्धा किलोमीटर फिरणं वाढवायला सांगतो. म्हणजे 3 महिन्यापर्यंत पेशंटचं 5 किलोमीटर झालं पाहिजे चालणं, अशी रिकव्हरी होते. पेशंटला आम्ही प्रत्येक पेशंटला आम्ही व्यायाम सांगतो, जे ठराविक व्यायाम असतात त्याला कार्डियक रिहॅबिलिटेशन म्हणतात, ते आम्ही सांगतो पेशंटला. आणि सगळ्यात महत्त्वाचा व्यायाम म्हणजे वॉकिंग इज द बेस्ट एक्सरसाइज फॉर द हार्ट. 40 मिनिटात 5 किलोमीटर चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. पण बायपासच्या पेशंटला लगेच आम्ही 5 किलोमीटर सांगत नाही, 3 महिन्यापर्यंत 5 किलोमीटर झालं पाहिजे. आणि ते पण पहिला 1.5 महिना हळूहळू फिरायचं, पुढचा 1.5 महिना फास्ट फिरायचं. दुसरी काळजी, 3 किलोपेक्षा जास्त वजन उचलता येत नाही पेशंटला ऑपरेशन झाल्यानंतर. आणि 3 महिन्यानंतर पेशंटला मी प्रत्येक पेशंटला सूर्यनमस्कार करायला सांगतो. म्हणजे इतका पेशंट नॉर्मल होतो. म्हणजे लोकांचा जो गैरसमज आहे की आम्हाला काम नाही करता येतं, शेतकऱ्याला शेती करता येते, आम्हाला हमालीचं काम करता येतं, ऑफिसवाल्याला ऑफिसचं काम करता येतं आणि घरकाम करणाऱ्या बाईला घरकाम करता येतं. बाईला फक्त आम्ही चपाती 1.5 ते 2 महिने बनवायला सांगत नाही. 2 महिने तिला चपाती, स्वयंपाक तिला 15 दिवसांनी, ऑपरेशनच्या 15 दिवसांनी करता येतो. ऑफिस गोईंग असेल, जर डेस्क जॉब असेल पेशंटचा, तर माझे पुष्कळचे पेशंट 2 ते 3 आठवड्यात डेस्क जॉब जॉईन करतात, म्हणजे ऑफिस जॉईन करतात. अर्लियर यू जॉईन बेटर फॉर द पेशंट, कारण एम्प्टी माइंड इज द डेव्हिल्स माइंड. म्हणजे पेशंटच्या मनात विचार चालू असतात ते होत नाही आणि पेशंट लवकर रिकवर होतो. डॉक्टर साहेब, आत्ता आपण सांगितलं की साधारणतः स्टँडर्ड डाएट कसं असावं, पण आजची जी नवीन पिढी जी आहे त्यांच्यावर ताणतणाव खूप आहे. म्हणजे कामाचा स्ट्रेस आहे, त्यांच्या प्रत्येक याच्या बाबतीत त्यांनी स्ट्रेस ते प्रत्येक गोष्टीत घेतात आणि त्याविषयी आपल्याला काय सांगता येईल सर? स्ट्रेस हे साहजिक आहे. म्हणजे स्ट्रेस येणे हे नॉर्मल आहे, फिजिओलॉजिकल आहे, शरीराचा रिस्पॉन्स आहे. स्ट्रेस कोणाला पण येतोच, पण तो घ्यायचा का नाही हे आपण ठरवायचं आहे. आता मला सकाळपासून असतं की आज 3 ऑपरेशन आहे किंवा 4 ऑपरेशन आहे, मी त्याचा स्ट्रेस नाही घेत, कारण मी काही करू शकत नाही त्याला. नथिंग इज इन माय हँड. हे जर तुम्ही ॲक्सेप्ट केलं, माझ्या हातात फक्त कर्म आहे, कष्ट करणं माझ्या हातात आहे, ते मी करत राहणार. फळ देणारा तो वरचा आहे. त्यामुळे आपण अपेक्षा ठेवून काम करणं हा मूर्खपणा आहे. अपेक्षा नाही ठेवल्या पाहिजे. निरपेक्ष मनाने काम करायचं. जितकं तुम्ही निरपेक्ष मनाने काम करणार तेवढं तुम्हाला फायदा होणार. आणि
स्ट्रेस चालू कधी होतो तेव्हा अपेक्षा वाढतात माणसांच्या, म्हणून अपेक्षा ठेवायच्याच नाही, निरपेक्ष मानाने काम करायचं. ऑफिसमध्ये पण तुम्हाला टार्गेट्स असतात, टार्गेट्स तुम्ही तुमचं काम करा, फक्त कर्म करा. कर्म 100% करा, तुम्ही पूर्ण 100% कर्म केलं. तुम्ही 8 तास ड्युटी करताय, पूर्ण 8 तास ड्युटी करा, तिथे 1 मिनटं पण वाया नाही घालवायचा. मग घरी येऊन तुम्ही जे आराम करायचा आहे, जे वाचायचं आहे तुम्हाला वाचा. पण स्ट्रेससाठी दुसरी गोष्ट मेडिटेशन, प्राणायाम किंवा योगासनं. तुम्ही कोणतं तरी एक करा. तुम्ही म्हणजे मेडिटेशन करा, देवाच्या मूर्तीसमोर बसा आणि तिथे 10 मिनटं 15 मिनटं रेग्युलर तिच्या मूर्तीकडे बघत बसा आणि तुम्हाला एक फिलिंग ऑफ एम्प्टीनेस येईल, मोकळा पण मन एम्प्टी होईल तुमचं. दॅट इज व्हॉट इज कॉल्ड एज रिलॅक्सेशन. आणि ते ह्या रिलॅक्सेशनने काय होतं, तुमच्या हॅपी हार्मोन्स रिलीज होतात आणि तरी तुमच्या ब्लॉकेजची प्रक्रिया स्लो होते. दुसरी गोष्ट आनंद, छोट्या छोट्या गोष्टीत आनंद माना. तुमच्या मुलांबरोबर खेळा, तुम्ही बायकाबरोबर तुम्ही गप्पा मारा तुमच्या बायकोबरोबर, किंवा काही तुम्हाला छंद असेल गेमचा, सायकलिंग किंवा काही स्पोर्ट्सचा छंद असेल तर तो तुम्ही गेम खेळा. तुम्ही अर्धा पाऊण तास 1 तास तरी खेळा, तरी तुमचं माइंड रिलॅक्स होईल, तुमचा स्ट्रेस कमी होईल. या स्ट्रेस कमी करण्यासाठी भरपूर गोष्टी आहे आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. नुसतं मला स्ट्रेस आहे म्हणून चालणार नाही, आपण प्रयत्न केल्याशिवाय तो स्ट्रेस कमी होणार नाही. आणि इतकं रिलॅक्स राहायचं, समोरच्या माणसाला वाटलं पाहिजे की याला स्ट्रेस काय येत नाही, म्हणजे आपण त्याला स्ट्रेस दिला पाहिजे पण त्यांनी आपल्याला स्ट्रेस नाही दिला पाहिजे. म्हणजे मला कधी कुणी स्ट्रेस देऊ शकत नाही, कारण मला कुणी काही बोललं तर मला काही फरक पडत नाही. माझं कर्म मी फक्त चालणं करणार. म्हणजे झोपताना मला असं वाटलं पाहिजे की मी काही चुकीचं काम केलं नाही, मी काही कोणाच्या दुखवलं नाही. दुखवलं असेल तर लगेच दुसऱ्या दिवशी सॉरी म्हणेल मी त्याला, पण आपल्या मनात ठेवणार नाही. गोष्टी मनात ठेवायच्या नसतात, गोष्टी लगेच बोलून काढून टाकायच्या असतात. म्हणजे मनात काही राहणार नाही, स्ट्रेस राहणार नाही. आणि आपल्या भारतीय संस्कृतीत योगासनं, प्राणायाम खूप महत्त्व आहे त्याला. तुम्हाला जे काही जमत असेल ते तुम्ही करा. व्यायाम तरी करा. 40 मिनिटात 5 किलोमीटर चालणं हा सगळ्यात चांगला व्यायाम आहे. हा व्यायाम केल्याने पण तुमचा स्ट्रेस कमी होईल, सायकलिंग केल्याने पण स्ट्रेस कमी होईल. तुम्हाला जे आवडतं ते करा. तुम्ही पुस्तक वाचायचं असेल तर पुस्तक वाचा आणि नामस्मरण करा. अखंड नामस्मरण करायचा प्रयत्न करा. तुम्ही जितके नामस्मरण करणार, तुमचा जो दुय्यम असेल त्याचं नामस्मरण करा. त्यांनी माइंड रिलॅक्स होणार आणि एक फिलिंग ऑफ एम्प्टीनेस आला म्हणजे आपण रिलॅक्स झालो असं. मनात काही गोष्टी नाही आल्या पाहिजे नामस्मरण करताना. थँक्यू. म्हणजे आनंदी आणि सुखी समाधानी जर का जीवन असेल तर आपल्यामध्ये आजाराचं प्रमाण हे कमीत कमी ठेवण्यात आपण जास्तीत जास्त सक्सेस होऊ शकतो. तर डॉक्टर साहेब, आज आपण इथे आलात आणि जागतिक हृदय दिनानिमित्त अतिशय उपयुक्त माहिती आमच्या सर्व दर्शकांना दिली, त्याबद्दल मी आपला आभार मानतो. थँक्यू.